शहरातील उद्यानं बनली गार्डन बार या खळबळजनक आणि वास्तववादी बातमीबद्दल तमाम सुजाण आणि जागरूक सोलापूरकरांनी द न्यूज प्लस चॅनलचं अभिनंदन करून धन्यवाद दिले। सोलापूर शहराच्या हृदयस्थानी 7 रस्ता परिसरात जिथे शासकीय विश्रामगृह, संगमेश्वर कॉलेज आणि महाराणा प्रताप अश्वारूढ पुतळा आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेचं उद्यान पूर्वी आजी आजोबा, कुटुंब आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाचं ठिकाण होतं। पण आता त्याच उद्यानाचं रूपांतर गार्डन बार मध्ये झालंय। सामान्य नागरिक, कुटुंब आणि मुलांसाठी बंद तर मद्यपींसाठी खुलं असं दृश्य इथं दिसून येतं। द न्यूज प्लस चॅनलनं या प्रकरणावर प्रकाशझोत टाकला। त्यानंतर अनेक जागरूक नागरिकांनी चॅनलला धन्यवाद देत प्रतिक्रिया व्यक्त केल्या। बातमी पाहिली, आता पालिकेला जाब विचारला पाहिजे। अखेर एका चॅनलनं हा विषय हाताळला, याबद्दल चॅनलचे धन्यवाद। 7 रस्ता उद्यान बार होणं हे चूक आहे। कुटुंबांसाठी जागा हवी होती, बार नाही। याचबरोबर पालिकेच्या या दुर्लक्षावर न्यूज प्लसनं टाकलेला प्रकाश खूप गरजेचा होता। आम्ही सोलापूरकर जागरूक होत आहोत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। सोलापूरकरांनो, आपल्या शहरातील सार्वजनिक उद्यानं, पार्क आणि हिरवी जागा आमच्या पिढ्या आणि कुटुंबांसाठी आहेत। जनतेच्या पैशानं बांधलेली जागा फक्त मद्यपींसाठी देणं हे योग्य नाही। या विषयावरून पालिकेकडून स्पष्टीकरण आणि योग्य तोडगा काढला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करतायत। आपला आवाज अधिक मजबूत करण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करा द न्यूज प्लस चॅनलला। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।